आज आपण बघणार आहोत 10 मिनिटात झटपट असे होणारे अप्पम आणि त्याच्यासोबतच त्याची चटणी। चला तर लगेच साहित्य बघूयात। त्याच्यासाठी मी भाजकी डाळ, कोथिंबीर, एक कांदा, टोमॅटो, थोडेसे शेंगदाणे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। 2 मोठे ग्लास मी इथं ताक घेतला आहे आणि 2 पेले मी इथं रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये आपण ताक थोडं थोडं करून मिक्स करणार आहोत। रवा आपला असा पूर्ण त्याच्यामध्ये फुलला पाहिजे, त्यासाठी आपण थोडं करून ताक मिक्स करायचे। रवा कोरडा राहिला नाही पाहिजे। थोडंसं ताकाचं प्रमाण ह्याच्यामध्ये आपण जास्त ठेवायचं आहे, कारण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाज्या पण घालणार आहोत। मग ते बॅटर खूप जाडसर नाही झालं पाहिजे, मीडियम झालं पाहिजे। त्यासाठी आपण हलवून ह्याच्यामध्ये ताक चांगलं मिक्स करून घेऊया। रवा हा थोड्या वेळाने त्या ताकात फुलला जातो, चांगला फुगतो। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये ताकाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचे, जेणेकरून रवा त्याच्यामध्ये छान फुलला जाईल। अशा प्रकारे मी हे पूर्ण ताक ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। 5 ते 10 मिनटं आपण आता हे जे मिश्रण आहे ते साईडला फुलायला ठेवायचं आहे। नाही ठेवलं तरी चालू शकतं। 1-5 मिनटं ठेवलं तर आणखीन चांगले अप्पम होतात। लगेचच आपण चटणीची तयारी करूया, तोपर्यंत आपण रवा भिजत ठेवूया। त्यासाठी मी कोथिंबीर आणि 4 ते 5 मिरच्या, एक 10 ते 15 शेंगदाणे आणि 2 चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे। इथे तुम्ही ओलं नारळ असेल, ओलं खोबरं असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता। थोडंसं पाणी टाकून आपण आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहोत। लगेचच आपण आता हे मिश्रण वाटून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण ह्याला थोडासा त्याची ग्रेव्ही पातळ करणार आहोत। त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते ॲड करणार आहे। आपली चटणी तयार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा तडका टाकूया। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे। तेल थोडं गरम झालं की आपण लगेचच त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि लगेचच ही फोडणी आपण आपल्या चटणीमध्ये ॲड करायची आहे। बघू शकता तुम्ही मस्तपैकी तडका बसलेला आहे आणि चटणीचा रंग पण खूप छान आलेला आहे। अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात। आता हे बॅटर मस्तपैकी फुललेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये 2 चमचे आपलं पिंक सॉल्ट टाकणार आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे। पुन्हा एकदा आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण एक छोटासा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत। खाण्याचा सोडा टाकला की पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि हे अप्पम मी पॅनमध्ये बनवणार आहे। त्याआधी मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि बॅटर सगळीकडे चांगलं पसरवून घेतलं आहे। आता आपण 1 ते 2 मिनटं ह्याच्यावरती डिश ठेवून लो फ्लेमवरच हा चांगला भाजून देणार आहोत। 2 मिनटानंतर आपण मग ते परत एकदा दुसऱ्या साईडून सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे। 2 मिनटे झाले आहेत। तुम्ही बघू शकता अप्पम आपला चांगला फुलून वरती आलेला आहे। आता आपण ह्याच्या चारी बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने आणि चारी बाजू मोकळ्या करून झाल्या की मग आपण हा पलटून घ्यायचा आहे। सावकाशपणे हा पलटून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही खालच्या बाजूने पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण चांगला हा अप्पम भाजून घेतला आहे। तो छान कलर पण चांगला आला आहे आणि कुरकुरीत पण झाला आहे। आता दुसऱ्या बाजूने पण 1 ते 2 मिनटं आपण परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने पण आपण तो छान भाजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता तो किती फ्लफी झालेला आहे आणि चांगला भाजला गेलेला आहे।
लगेचच आता आपण अप्पम सर्व करूया. ही रेसिपी झटपट होते आणि खूप टेस्टी लागते. अप्पमसोबत चटणी आणि गरम गरम चहा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही टायमिंगला तुम्ही नाश्त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आतून पण खूप छान फ्लफी झालेला आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी घरगुती स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी बघितल्या